मतदार याद्यांमध्ये घोळ हा प्रश्न गंभीरच आहे. पण म्हटलं तर हे काही पहिल्यांदाच होत नाहीये. सामान्य नागरिक ज्यांनी अनेक निवडणुकांमध्ये मतदान केलंय त्यांनी आठवून बघावे. कितीदा आपल्या आजूबाजूच्या लोकांची नावे अचानक याद्यांमधून गहाळ असतात. कितीदा मतदानाला जाऊन सुद्धा मतदान करता येत नाही. कितीदा जो मुलगा किंवा मुलगी गावात राहतच नाही त्याच्या नावावर मतदान मात्र झालेलं असतं. त्यात दुबार नावे, चुकीचे पत्ते वगैरे आलेच. हे जसं आपल्याला माहिती आहे तसंच राजकारण्यांना सुद्धा माहिती आहे. मग आज नवीन काय? नवीन हे की विरोधकांनी या महत्त्वाच्या बाबीकडे लक्ष वेधले. हे राजकारणानं प्रेरित आहे का? तर लहान मुलाला सुद्धा याचे उत्तर माहिती आहे. पण त्यामुळे मुद्द्याचे गांभीर्य काही कमी होत नाही. मतदार याद्यांचा घोळ ही सत्तेत येण्यासाठी म्हणून शिजवलेली डाळ अशी शंका मतदात्यांच्या मनात निर्माण करण्यात विरोधक मंडळी यशस्वी झाली. त्याचा फायदा त्यांना होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये झाला असता का? सांगता येत नाही. पण आज याच डाळीला आशिष शेलारांनी विशेष तडका दिला. याद्या दाखवत त्यांनी विरोधी आमदारांच्या यशावरच संशयाचं धुकं अंथरलं आणि मॅच नवॉल्स केली. एवढ्यावरच थांबले असते तर ते आशिष शेलार कसे? विरोधकांच्या पुढे जात त्यांनी आमचे पाटील भोईर तर तुमचे शेख खान हे सुद्धा याद्यांमधून वाचून दाखवले. आणि याद्यांच्या घोळाच्या निमित्तानं सुद्धा मराठी हिंदू यूपी बिहारी मतांना भाजपानं हात घातला. त्यामुळे याद्यांवरून रंगलेलं हे राजकारण इतक्यातच काही संपेल असं वाटत नाही. राजकीय आक्षेप मात्र सोयीस्कर आहेत. याद्या दुरुस्त व्हायला हव्या. मग ती नावे पाटील भोईर असो की शेख खान. हे लोकशाही जिवंत राहावी असे वाटत असणाऱ्या सामान्य मतदारानं लक्षात ठेवले पाहिजे. पण त्याहून महत्त्वाचे, या याद्यांच्या घोळामुळे भ्रष्टाचार, रस्ते, कायदा सुरक्षा, रोजगार, सामाजिक आर्थिक सर्वांगीण विकास ज्याबद्दल सुद्धा या नेत्यांनी बोलणे अपेक्षित आहे, त्यावरून मतदानाला जाताना सुज्ञ नागरिकांनी तरी लक्ष हटू देऊ नये. पूर्वी